विनंती करू लहुजी वस्ताद साळवे मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमेचं पूजन होत आहे। आपण खुर्चीवरती बसून घ्या, कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। खाली बसून घ्या खुर्चीवरती। मी पुन्हा एकदा विनंती करतो, कार्यकर्ते सर्वांना बसून घेण्याची विनंती करा। बसून घ्या खुर्चीवरती। मी या ठिकाणी विनंती करतो, आजच्या या कार्यक्रमासाठी जनसेवक कैलास भाऊ दांगट, तसंच या ठिकाणी पवार साहेब, कविवर्य विदा पिंगळे, आदरणीय प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सरांचं, तसंच या ठिकाणी नितीन विजयकुमार बोधे साहेब पोलीस निरीक्षक आणि विकास भाऊ सातारकर आणि तसंच दिनकर भाऊ दांगट पाटील आणि विकास भाऊ दांगट या ठिकाणी किशोर भाऊ कांबळे यांचं आगमन झालेलं आहे। मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे। आपलं या ठिकाणी स्वागत। या सर्व मान्यवरांचा सत्कार प्रथमतः या ठिकाणी मी विनंती करतो अविनाश दिलीप अडगळे आणि अश्विन दत्तात्रय बोडके साहेबांनी करावा अशी मी विनंती करतो। चला लवकरात लवकर। पुन्हा एकदा विनंती करतो, प्रथमतः आपल्या सर्व मान्यवरांचा अमूल्य वेळ त्यांनी आपल्याला दिलेला आहे, त्यांचा आपण सत्कार करावा। उभे राहिलेले सर्वांनी बसून घ्या ना खुर्चीवरती प्लीज। सर्वांना विनंती, कार्यकर्ते बसून घ्या, उभं राहू नका, कोणी खाली बसा ना, खुर्च्या आहेत। आवाज नाही हे झालं ना, बंद झालं ते, बंद झालं नंबर नाही वरती, रेंज नाही ना, रेंज तर पाहिजे। हे कर ना, लक्ष्मणजी तांदळे साहेब आपलं या ठिकाणी स्वागत। आपण असे विनंती करतो आपण व्यासपीठावरती या। आजच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आपला अमूल्य वेळ खर्च केल्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांची व्यासपीठावरती उपस्थिती आहे या सर्व मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी मी आदरणीय अडगळे आणि दोडके यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करावा। आरतीचा प्रॉब्लेम झाला ना, स्पीकरची मशीनची वायर लावली होती ना, आरती नाही कुणाला, आरती बंद झाली। संतोष भाऊ नेटके आपण व्यासपीठावरती या।
लखन भाऊ आपणासही विनंती, आपण व्यासपीठावरती यायचे. अमन भाऊ आपण व्यासपीठावरती. अमन भाऊ, दीपकजी यांनाही विनंती आहे. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. आदरणीय विकास नाना दांगट पाटील, जय लहूजी. टाळ्यांचा कडकडाट पुन्हा एकदा. धन्यवाद. जनसेवक कैलास भाऊ दांगट, टाळ्यांचा कडकडाट. वारजे नगरीमध्ये पहिला जो भाऊ असेल राखी बंधनाचा तो कैलास भाऊ हे लक्षात ठेवा. जनसेवक कैलास भाऊ दांगट. हा, यानंतर मी विनंती करतो आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक दिनकर शंकर दांगट पाटील यांचा सन्मान करावा. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. आजच्या कार्यक्रमासाठी ही मान्यवर मंडळी आपला अमूल्य वेळ खर्च करून या धावपळीच्या जीवनामध्ये आलेली आहे. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. यानंतर ज्यांचं व्याख्यान आपण ऐकणार आहोत असे सुप्रसिद्ध कवी या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा, म्हणजे देशामध्ये सुद्धा त्यांची व्याख्यानं झालेली आहेत, असे आदरणीय आमचे जवळचे विदा पिंगळे सरांचा सन्मान करावा. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे सरांच्यासाठी. पिंगळे सर. किशोर भाऊ कांबळे यांचाही सन्मान होता. यानंतर मी विनंती करतो अडगळे सरांना आपण त्यांचा सन्मान करावा. ज्यांच्या नावामध्ये कर्वेनगरच्या पुढे जो शोर आहे असे किशोरजी कांबळे यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे, कारण गाण्यामधील गायकाचा किशोर आणि राजकीय क्षेत्रामधला किशोर असा शोर करणारा किशोर कांबळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. त्यानंतर रमणजी घोरपडे, आदरणीय पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे ऍडव्होकेट रमण भाऊ घोरपडे यांचाही सन्मान होतोय. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे रमण भाऊंसाठी. आणि यानंतर बांधकाम क्षेत्रामधील जी प्रगती पथावरती नेलेले आणि असे उद्योजक आदरणीय, मूर्ती छोटी आहे परंतु कीर्ती मोठी आहे, असे विकास भाऊ दांगट यांचाही सन्मान या ठिकाणी होते. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. विकाससाठी जोरदार टाळ्या होत्या. यानंतर राष्ट्रीय कामगार नेते श्री विकास भाऊ सातारकर यांचाही सन्मान होतोय. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. राष्ट्रीय कामगार नेते माननीय श्री विकास भाऊ सातारकर यांचाही सन्मान होते. टाळ्यांचा कडकडाट. इकडे इकडे बघा इकडे. तदनंतर या ठिकाणी महिला अध्यक्षा लहुजी परिवर्तन आघाडी पक्ष सौ शालिनी नाईक लोंढे ताईंचाही सन्मान करावा अशी विनंती करतो. टाळ्यांचा कडकडाट. ताई पुढे या. लहुजी परिवर्तन आघाडी पक्ष महिला अध्यक्ष सौ शालिनीताई लोंढे ताईंचाही सन्मान होतोय. टाळ्यांचा कडकडाट. पुणे शहराच्या अध्यक्षा महिला अध्यक्षा कविताताई कसबे ताईंचाही सन्मान होतोय. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे ताईंसाठी. महिला अध्यक्ष पुणे शहर कविताताई कसबे. आर्थिक नाही ना याला.
आर्थिक नाही ना कशाला साऊंडची वायर लावली नाही ते डायरेक्ट ऑडिओची ते उडलं डायरेक्ट. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे ताईंसाठी. काकडे ताई यांचाही सन्मान होतोय. मी विनंती करतो ताईंना. तसंच खास पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष परशुरामजी पवार यांचाही सन्मान होतोय. पिंपरी चिंचवड अध्यक्ष परशुरामजी पवार यांचाही सन्मान होतोय. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. या सत्कार सोहळ्यासाठी टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. पण आवर्जून उपस्थित आहात. मी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करतो माननीय श्री अविनाश दिलीप अडगळे यांना की आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अविनाश अडगळे या ठिकाणी प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करतो माननीय श्री अश्विन दत्तात्रय दोडके यांना विनंती करतो प्रास्ताविक करावं. जय लवजी. नमस्कार. लवजी वस्ताद साळवे यांच्या 231व्या जयंतीनिमित्त हा आपण व्याख्यानमाला आणि पुरस्कार समारंभाचा कार्यक्रम घेतलेला आहे. लवजी वस्ताद साळवे हे नाव फक्त लोकांना माहिती आहे, पण त्यांच्याबद्दल अजून लोकांना नेमकं काय ते कळालेलं नाही आहे. मातंग समाजाचे आहेत, क्रांतिकारी होते, पण त्यांचं काम काय हे अजून लोकांना माहिती नाही आहे. त्यामुळं आम्ही एक निर्णय घेतला होता की लवजींचं नेमकं कार्य काय आहे, त्यांची शिक्षणाबद्दलचं त्यांचं काम काय आहे हे आपल्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवणं गरजेचं आहे. त्यामुळे हा आपण कार्यक्रम घेतलेला आहे. यापुढे सूत्र आपण घेऊ. प्रदीपजी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं स्वागत. आपणास विनंती आपण व्यासपीठावरती या. दत्ताभाऊ कांबळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं या ठिकाणी स्वागत. प्रकाश भाऊ वरळ आपलं या ठिकाणी स्वागत. या ठिकाणी सीमाताई गायकवाड ताईंचं आगमन झालंय. आपलं या ठिकाणी स्वागत. आपणास विनंती आपण व्यासपीठावरती या. ताईंचा या ठिकाणी सन्मान होतोय. ताईंना विनंती आहे. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. आजच्या सध्या आचारसंहिता चालू आहे आणि वेळेचंही भान आहे. कार्यक्रमाचाही अवधी कमी आहे. त्यामुळं हा कार्यक्रम थोडा आम्ही आटोपता घेतोय, सुरुवातीला सांगतो. आणि सध्या थंडीचे दिवस आहे, त्यामुळं आजचा हा कार्यक्रम आता सुरुवात करत आहोत. भविष्यामध्ये ज्या क्षेत्रामध्ये आपण आपला ठसा उमटवला आहे, जन्माला आल्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे, हे ध्येय अंगाशी बाळगल्यानंतर जनतेसाठी, समाजासाठी आपण काहीतरी देणे आहोत. या पार्श्वभूमीवरती मनुष्य जन्माला आल्यानंतर आपण काहीतरी करावं असं प्रत्येकाला वाटतं, पण ज्याच्या नशिबात आहे हेच त्याला होतं. ज्यांच्या हातून अशी सुंदरशी कामगिरी झालेली आहे आपल्या जीवनामध्ये, असा ज्यांना आज आपण पुरस्कार देणार आहोत,
असे क्रांती लहुजी वस्ताद साळवे यांच्या अभ्यासक आपण लहुजी वस्ताद साळवे यांच्या विचारांना आणि आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे आणि आपल्या आवाजात लहुजी वस्ताद साळवे यांच्या जीवनावरती आधारित ऑडिओ कॅसेट CD तयार करून लहुजींच्या कार्यांची त्यांनी जगाला ओळख करून दिली असे कार्य करणारे आणि एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आहात. त्याचबरोबर शिक्षण तज्ज्ञ, समाज सुधारक, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या विचारांचे विचारक आणि कार्याचे प्रचारक असे जाधवर ग्रुप की ज्यांनी गोरगरिबांच्यासाठी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला अशी मदत करणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे अशा कार्यासाठी आपला देह शेवटपर्यंत अर्पण करणारे असे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या आजच्या 231व्या जयंती निमित्ताने आदरणीय डॉक्टर सुधाकर जाधवर सरांना या ठिकाणी पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो. मान्यवरांना सर्वांना विनंती करतो, आपण आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण आणि तुम्ही सर्वांना विनंती करतो, टाळ्यांच्या कडकडाट करून आपण त्यांना हा पुरस्कार बहाल करत आहोत. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे सरांच्यासाठी. बॅकग्राऊंड उचित आद्य गुरु क्रांती लहुजी वस्ताद साळवे पुरस्काराने आपण त्यांना सन्मानित करत आहोत. आदरणीय डॉक्टर सुधाकर जाधवर सरांचा सन्मान हा पुरस्कार त्यांना बहाल करण्यासाठी सर्व व्यासपीठावरती मान्यवर मंडळी आपल्या सर्वांच्या हाताने आपण त्यांना हा पुरस्कार द्यायचा आहे. आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक माननीय श्री अविनाश दिलीप अडगळे आणि माननीय श्री अश्विन दत्तात्रय दोडके आणि सर्व मित्र परिवार, लहुजी परिवर्तन आघाडी पक्ष, जनरल माथाडी कामगार संघर्ष सेना आयोजित आजचा हा कार्यक्रम आहे. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक दिनकर भाऊ शंकर धांगड पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत. कविवर्य विदा पिंगळे सर, जनसेवक कैलास भाऊ दांगड, विकासजी दांगड आणि सर्व लहुजी प्रेमी, टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. डॉक्टर सुधाकरराव जाधवर सरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. धन्यवाद. यानंतर पुढील पुरस्कार एक मिनिट. वारजे पोलीस स्टेशन पुणे नियुक्तीत असताना करोनाच्या महामारीमध्ये आपण जे पाहिलंय, वारजे पोलीस स्टेशन पुणे नियुक्तीत असताना करोना महामारीत आपण असाधारण धैर्य दाखवून स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी जनतेची सेवा केली. कायदा सुव्यवस्था राबवताना झिरो क्राईम करून नागरिकांना आपण सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी
महत्वाची भूमिका बजावली. वारजे पोलीस स्टेशनवरून आपली बदली होऊ नये यासाठी 3000 लोकांच्या सह्यांचं निवेदन घेऊन ही मोहीम राबवली. असं कौतुकस्पद कामगिरी आणि धाडसी कार्याला सलाम करत आपणास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिहिलेल्या सत्य घटनावरती आधारित फकीरा कादंबरीतील नायक फकीरा, जो अन्याय आणि शोषणाविरुद्ध बंड करून उठवणारा वंचिताचा प्रेरणास्थान बनलेला हा युवक, जो ब्रिटिश राजवटी अन्यायाला शरण जात नाही, समाजाला नवा मार्ग दाखवतो, अशा वीर भूमिपुत्रास आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे पुरस्काराने आपण सन्मानित करत आहोत. पुरस्कार ते आहेत आदरणीय पोलीस निरीक्षक माननीय नितीन विजयकुमार बोधे, वीर फकीरा पुरस्कार. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. विकास भाऊ दांगट, जनसेवक कैलास भाऊ दांगट, आपण त्यांना पुरस्कार द्यायचा आहे. किशोर भाऊ कांबळे, विकासजी दांगट, टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. माननीय श्री नितीन विजयकुमार बोधे, वीर फकीरा पुरस्कार. सर्व अतिथी मान्यवरांना विनंती करतो आपण स्थान ग्रहण करावं. सर्वांनी बसून घ्या. यानंतर लहुजी प्रबोधन आघाडी कोल्हापूर हातकंगले मतदार सेवन संघातून लोकसभा निवडणूक लढवणारे असे 7875 मताधिक्य ज्यांनी मिळवलेलं आहे असे आलेले मान्यवर लक्ष्मण तात्या तांदळे यांचं टाळ्यांचा कडकडाट स्वागत करावं. त्यांना विनंती करतो आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय लक्ष्मण तांदळे सर. हॅलो हॅलो हॅलो. सर्वप्रथम सगळे तयार आहात का? जय शिवाजी. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळव्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मित्र, तसेच आजचे मान्यवर हे व्यासपीठ, सर्व थोर महापुरुषांना विनम्र अभिवादन करून मी माझे थोडक्यात 4 शब्द सांगणार आहे. मला अत्यंत समाधान वाटलं की वारजे माळवाडी या भागामध्ये मला तरी पहिल्यांदाच अशी जयंतीचं 231वी लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी होती असं मला पहिल्यांदाच वाटतंय. कारण की अण्णाभाऊ साठेंची जयंती प्रत्येक वर्षी होते आणि खरोखर हा कार्यक्रमाचे आयोजक आहेत अविनाश आडागळे, अश्विन भाऊ दोडके, लहुजी परिवर्तन आघाडी पक्षाच्या वतीने आणि पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विकास भाऊ सातारकर. खरोखर त्यांचं कार्य हे अविस्मरणीय कार्य आहे. आपण कधीच विसरू शकणार नाही असं त्यांचं अविस्मरणीय कार्य आहे. माननीय व्यासपीठावर आज जे आपल्या आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे या पुरस्काराचे सन्मानित आणि अभ्यासक, खरोखर ज्ञानाचा दिवा मांडणारे जसे सावित्रीबाई फुले, महात्मा फुले हे होते, तसेच आमच्या सर्वांचे लाडके माननीय सुधाकर जाधव सर यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो. सर, तुम्ही खरोखर तुमचा अभ्यास भरपूर आहे. तुमचं ऑल इंडियामध्ये जिथं जाईल तिथं हा जाधव सरांचं कॉलेज का? हो. हा, ठीक आहे. म्हणजे तुमचं सर नाव आहे, असंच नाव तुमचं कायम राहणारच आहे. आणि तुम्ही गोरगरीब जनतेलाही तुम्ही न्याय देता. ज्याच्याकडे फी नसेल तर फीचा सुद्धा तुम्ही विचार करत नाही. कारण की चला शिकतोयस ना, शिक, काय कमी आहे तुला, हे तुमच्या म्हणण्याची धमक आहे आणि हे तुम्ही करून दाखवता. जो तुम्ही शब्द देता तो जाधव सर तुम्ही तो शब्द पाळता. आत्ताच व्यासपीठावर बोललेत की आमचे वीर फकीरा पुरस्कार
घेणारे नितीन कुमार बोधे साहेब. साहेब, काही ठराविक तुमच्यासारखे सक्षम अधिकारी असतात, कारण की ते तळागाळात लोकांपर्यंत जाऊन त्यांना माणुसकीची जाणीव असते, परिस्थितीची जाणीव असते. ते आपला कोणताही विचार न करता आपण सर्वसामान्य जनतेचा विचार कसा होईल, त्यांना न्याय कसा मिळेल, कुणा अन्याय होणार नाही, कुणा अत्याचार होणार नाही, आणि जर अन्याय अत्याचार जो करत असेल त्याला त्याच्या खाकी वर्दीने उत्तर देणारे तुम्ही एक सक्षम अधिकारी असं मला वाटतं. मी थोडक्यात बोलतो आणि माझे 4 शब्द थांबवतो. जय महाराष्ट्र, जय लहुजी, जय भीम, जय शिवराय. तांदळे साहेबांचा सन्मान करावा अशी मी विनंती करतो. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. आदरणीय तांदळे साहेब, आपला सन्मान या ठिकाणी होतोय लहुजी परिवर्तन आघाडी पक्ष. या ठिकाणी खडकवासल्याचे उमेश भाऊ कोकरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं या ठिकाणी स्वागत. काँग्रेस अध्यक्ष, आपलं या ठिकाणी स्वागत आहे. आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय. आपला या ठिकाणी सन्मान होतोय. आदरणीय उमेश भाऊ यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर ज्यांचा आपण परिचय करणार आहोत आणि ज्यांच्या व्याख्यानासाठी आपण ज्यांच्या विचारां यांचं सायलीताई शेडगेताईंचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं या ठिकाणी स्वागत. आपला या ठिकाणी सन्मान होतोय. आपण व्यासपीठावरती यायचंय. सायलीताई, आपलं या ठिकाणी स्वागत आहे. लाईव्ह चालू झालं ना आता. खडकवासल्याचे अमन भाऊ कुरेशी अध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलाही सन्मान होतोय. आपण व्यासपीठावरती या. अमन भाऊ कुरेशी, आपलाही सन्मान होतोय. धन्यवाद. सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी आपण आता थांबवतोय. नजर चुकणे कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, निमंत्रक यांच्या वतीनं समस्व ज्या कार्यक्रमासाठी आपली आतुरता लागलेली आहे असे ज्यांचं आपण व्याख्यान ऐकणार आहोत यांच्याबद्दल आपण परिचय त्यांचा करूया. आजचे व्याख्याते आहेत विदा पिंगळे. तरुण पिढीतील सुप्रसिद्ध असे लेखक आणि वक्ते आहेत. आत्तापर्यंत त्यांनी विविध विषयावरती 25 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांच्यावरती मराठीतील पहिलं चरित्र पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. या पुस्तकातील एक धडा इयत्ता 7वीच्या मराठी पाठ्यपुस्तकामध्ये 10 वर्ष होता. यामुळं क्रांतिगुरू लहुजी वस्ताद लाखो विद्यार्थ्यापर्यंत
प्रेरणा म्हणून जाऊ शकले. विदा पिंगळे यांनी लिहिलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार मिळालेला आहे. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. महाराष्ट्रात अनेक विषयावरती ते व्याख्याने देत आहात. महाराष्ट्रात मराठीतील मातृभाषा असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेचे गेल्या 10 वर्षापासून ते कार्यवाह म्हणून काम करीत आहेत. त्यांनी मराठी उद्योजकांवरती 5 खंडाचं लेखन केलं आहे. त्यांचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कर्मयोगी संत गाडगे बाबा, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद, महाराष्ट्राची आई साने गुरुजी, युगपर्वतक महात्मा ज्योतिबा फुले त्यांची गाजलेली पुस्तकं आहेत. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. आणि विशेष म्हणजे या माळवाडीमधील वारजे नगरीमधील असे एकमेव साहित्यिक आणि कविवर्य यांना आतापर्यंत म्हणजे आजपर्यंत 20 पेक्षा जास्त पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. आदरणीय व्याख्याते विदा पिंगळे सर यांचं व्याख्यान आपण ऐकूया. या ठिकाणी वसंतदादा साळवे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं या ठिकाणी स्वागत आहे. आता प्रारंभ करत आहोत आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते. लहुजी एक क्रांती पर्व या विषयावरती व्याख्यान देण्यासाठी आदरणीय विदा पिंगळे सरांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत्या. जोरदार टाळ्या. प्रत्येकाच्या मनामध्ये लहुजी वस्ताद साळवेंबद्दल प्रेम आहे. त्यामुळे आपल्याला थंडी अजिबात वाजणार नाही. या माणसांनी इतके ऊन, वारा, पाऊस, थंडी सहन केली आणि देशाला स्वातंत्र्यासाठी कामी आले. अशा माणसांबद्दल आपण तन मन धनाने विचार ऐकले पाहिजेत. आमचे मित्र राजू कांबळे सुद्धा समोर दिसत आहेत मला. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास भाऊ सातारकर, आपण ज्यांना पुरस्कार देतो आहोत, शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी मोठं काम उभं केलं आणि ज्यांना ऐकणं म्हणजे एक आनंद उत्सव असतो, ज्यांच्या तोंडातून मुखातून मी अनेक वर्षापूर्वी लहुजी वस्ताद असतील किंवा इतर क्रांतिकारकांची चरित्र ऐकून आम्ही घडलो, ते आदरणीय गुरुवर्य प्राचार्य सुधाकर जाधवर सर. पोलीस खात्यामध्ये सुद्धा प्रामाणिक माणसं आहेत, भरपूर प्रामाणिक माणसं आहेत. आणि पोलीस आहेत म्हणून समाज शांततेने जीवन जगू शकतो. पोलीस हे खऱ्या अर्थाने मावळ्यांचे वारसदार आम्ही समजतो. आणि पोलीस खात्यामध्ये ज्यांनी उत्तम असं काम केलं आहे ते आदरणीय विजयकुमार बोधे साहेब. आणि मी सुरुवातीलाच अविनाश आडगडे आणि आशिष दोडके तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो की तुम्ही योग्य व्यक्तींना लहुजी वस्तादांच्या नावाने पुरस्कार दिला. कारण ही माणसं एवढी मोठी होती, अण्णाभाऊ साठे असतील किंवा लहुजी वस्ताद असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, या माणसांच्या नावाने पुरस्कार घेणं इतकं सोपं नाही. त्या माणसांचं कर्तृत्व तेवढं मोठं लागतं. म्हणून तुम्ही योग्य व्यक्तींची निवड केली. आणि आजच्या कार्यक्रमाचे आपले उद्घाटक वारजे भागातील एक सामाजिक कार्यकर्ते, बांधकाम व्यावसायिक आमचे मित्र दिनकर भाऊ दांगट, खऱ्या अर्थाने ज्यांना जनसेवक म्हटलं पाहिजे असे आदरणीय कैलास भाऊ दांगट, माझा विद्यार्थी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुणे शहराचा युवकचा अध्यक्ष किशोरभाऊ कांबळे, आमचे दुसरे मित्र विकास दांगट, समोर आमचे राजूजी कांबळे आलेत, व्यासपीठावर सर्व मान्यवर. बराच उशीर झालेला आहे त्यामुळे मी अगदी 15-20 मिनिटांमध्ये विषय संपवणार आहे. महाराष्ट्राची परंपरा एवढी मोठी आहे. आपण जर हजारो वर्षांचा महाराष्ट्राचा इतिहास जर पाहिला, ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रावर संकट आलं त्या वेळेला अशी महारत्न ह्या महाराष्ट्राच्या मातीने जन्माला घातलीत. आणि त्या माणसांनी, त्या महापुरुषांनी महाराष्ट्रावर फार मोठं काम केलं. आपण जर संत जगद्गुरू तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, ही परंपरा जर पाहिली आणि पुढे आपण लोकमान्य टिळक असतील, सावरकर असतील, संभाजी राजे असतील, अण्णाभाऊ साठे असतील, लहुजी साळवे असतील, ही परंपरा खूप मोठी आहे. आणि आज मी तुमच्यासमोर वस्ताद लहुजी साळवे की ज्यांची 132वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. मागे तरुण मंडळी गप्पा मारतायत. बाळांनो, हे दादांनो, तुम्हाला कळावं म्हणून आम्ही हे कार्यक्रम घेतो. बसून घ्या, बसून घ्या.
आपण लहुजींवर खूप प्रेम करतो, पण लहुजी समजून घेत नाही. हेच मोठं महापुरुषांचं दुर्दैव आहे. तुमच्यासाठी हा कार्यक्रम आपण घेतलाय, सर्वांनी शांतपणे ऐकावं. मोबाईल शक्यतो खिशात ठेवून द्या, मोबाईल घरी पाहता येईल, पण हे विचार परत तुम्हाला ऐकायला मिळणार नाहीत की लहुजी साळवे नावाचा आद्य क्रांतीवीर, की ज्यांना आद्य क्रांतीवीर म्हटलं जातं, असा हा माणूस 232 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला. या माणसाने स्वातंत्र्यासाठी किती खस्ता खाल्ल्या, स्वराज्य रक्षणासाठी त्यांच्या घराण्याने किती कष्ट केले, तरी सुद्धा लहुजी साळवेंचा इतिहास का लिहिला गेला नाही हा मोठा प्रश्न होता. आणि मी स्वतः 20 वर्षापूर्वी अभ्यास करताना मला लहुजी साळवेंचे काही संदर्भ सापडले की हा एवढा मोठा माणूस की ज्या माणसाने इंग्रजांना इथून हाकलून लावण्यासाठी शेकडो सैनिक उभे केले, ज्या माणसाने महात्मा ज्योतिराव फुलेंचं शिक्षणाचं काम त्याला पाठिंबा दिला, पण अशा माणसाचा इतिहास का लिहिला गेला नाही हा प्रश्न जेव्हा मला पडला तेव्हा मी त्यांच्यावर अभ्यास करायला सुरुवात केली. आणि मला सांगताना आनंद होतो की 20 वर्षापूर्वी क्रांतिगुरू लहुजी वस्तादांवर पहिलं पुस्तक मराठीमध्ये मी लिहिलं. मला त्यावेळी काय त्रास झाला तो मला माहिती. अनेकांना लहुजी वस्तादे एवढे महान होते हे मान्य सुद्धा काहींना नव्हतं, पण हा इतका मोठा माणूस आयुष्यभर निष्कलंक जीवन जगला. आयुष्यभर त्यांनी लग्न केलं नाही, ब्रह्मचारीत्व तर स्वीकारलं, 86 वर्षाचं आयुष्य मिळालं, पण हा माणूस आयुष्यभर समाजासाठी झिजला. 2 पातळ्यावर हा माणूस लढला. एक बाजू होती इंग्रजांशी लढायचं, इंग्रजांना या देशातून हाकलून लावायचं, आणि दुसरी बाजू होती की या देशामध्ये जी विषमता होती, जी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती, त्या व्यवस्थेला हादरा देण्याचं काम ज्या काही महापुरुषांनी केलं त्यामध्ये लहुजी साळवेंचं नाव आपण घेतलं पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या कार्याला त्यांनी किती पाठिंबा दिला हे बऱ्याच लोकांना माहीत नाही, म्हणून त्यांच्याबद्दल मी अगदी 10-12 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला माहिती पाहिजे. मी बऱ्याच ठिकाणी व्याख्यानाच्या निमित्तानं जातो, पण मला दुर्दैव असं वाटतं की आपण जी रॅली काढतो, रॅलीमध्ये हजारो युवक असतात, ते नाचायला असतात, पण व्याख्यान ऐकायला कमी लोक असतात. मित्रहो, ही सगळी जी मोठी माणसं आहेत ही डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात गेली पाहिजेत. या लोकांमुळे आपलं जीवन सुखी झालं, या लोकांमुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, या लोकांमुळे आमच्या जीवनाला सन्मान मिळाला. आणि आपण पाहतो की मातंग समाजामध्ये अण्णाभाऊ साठे असतील किंवा लहुजी वस्ताद असतील, अण्णाभाऊ साठेंशी सुद्धा माझा खूप जवळचा संबंध आहे. मी अण्णाभाऊंवरती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नावाचं पुस्तक लिहिलं, आणि ज्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार दिला. आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे. आणि मी सर्व मातंग समाजाचा देखील अभ्यास केला की मातंग समाजाबद्दल असं म्हटलं जातं की लढणारा समाज, शूर समाज, पाठीवरती कोणाचा वार करणार नाही, छातीवर लढवेल पण पाठीवर वार करणार नाही, असा स्वराज्यनिष्ठ हिंदू धर्मप्रिय समाज म्हणजे मातंग समाज आहे. आणि या समाजाबद्दल प्रचंड आदर. आणि या समाजामध्ये 2 माणसं आलीत, पण या माणसांचा इतिहास पाहिजे तसा नव्या पिढीसमोर आला नाही. आम्हाला फक्त जयंती पुण्यतिथीला महापुरुष आठवतात. मी अविनाशचं सुद्धा मनापासून कौतुक. अविनाशने जेव्हा मला फोन केला, मी अविनाशला सांगितलं अशी रॅली धांगडधिंगा करणार असेल तर आम्ही येणार नाहीत, आणि जाधवर सर अजिबात येणार नाहीत. आपल्याला विचारांचा जागर मांडायचा आहे. आपल्या नव्या पिढीला अण्णाभाऊ साठे सांगायचे आहेत, नव्या पिढीला लहुजी वस्तादांचं कार्य सांगायचं आहे. आपल्याला नुसतं मिरवणूक काढून डीजे लावून भागणार नाही. आता ते दिवस गेले. आता नव्या पिढीला आपल्या डोक्यामध्ये आपल्याला या महापुरुषांचे विचार घालावे लागतील की ज्या महापुरुषांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं, समता दिली, आमच्या आयुष्याचा उखिरडा दूर केला. आमचं आयुष्य पूर्वी कसं होतं आठवा. प्रचंड जातीय व्यवस्था होती, चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. अशी चातुर्वर्ण्य व्यवस्था फोडून काढणं हे सोपं काम नव्हतं, पण या सगळ्या माणसांनी केलं. त्यामध्ये लहुजी साळवेंचं योगदान फार मोठं आहे. आता लहुजी साळवेंचं आपण घराण्याबद्दल जर पाहिलं, हे साळवे घराणं म्हणजे लढणारं घराणं, शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये कामी आलेलं घराणं. आणि लहुजी वस्तादांचे आजोबा पंजोबा देखील शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कामी आले होते. आणि अतिशय लढणारं घराणं, अतिशय शूर धाडसी घराणं. आणि यामुळे शिवाजी महाराजांनी या साळवे घराण्याला
राऊत ही सन्मानाची पदवी दिली होती. आणि आपण पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदरचा जो किल्ला आहे त्या किल्ल्याची संरक्षणाची जबाबदारी लहुजी साळवेंच्या आजोबांकडे दिली होती. नंतर ती राघोजी साळवेंकडे आली. राघोजी साळवे म्हणजे लहुजी साळवेंचे वडील. आणि ही सगळी मंडळी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ नावाच्या छोट्याशा गावामध्ये ही सगळी मंडळी राहत होती. पण साळवे घराणं हे शिवाजी महाराजांच्या काळापासून लढणारं घराणं, स्वराज्यासाठी आपला प्राण देणारं घराणं, स्वराज्यनिष्ठा आणि स्वामीनिष्ठा सांभाळणारं साळवे घराणं होतं. आणि या सगळ्या परंपरेचे संस्कार लहुजी साळवेंवर झाले. आणि असा हा क्रांतीवीर 14 नोव्हेंबर 1794 रोजी वडील राघोजी आणि आई विठाबाई यांच्या पोटी या शूरवीराचा जन्म झाला. त्यावेळेला राघोजी साळवे त्यांचे वडील पुरंदर किल्ल्यावर संरक्षक म्हणून काम करायचे. राघोजी साळवे 6.5-7 फूट उंचीचा गडी, बलदंड शरीर होतं, दानपट्टा तलवार चालवायचे आणि पुरंदर किल्ल्याची संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्यावर इतका विश्वास बाजीराव पेशवे असतील, पेशवे घराण्याचा देखील होता की पुरंदर किल्ल्याकडे कोणी वाकडी नजरेने पाहणार नाही. एकदा असं घडलं की राघोजी साळवे घोड्यावरती त्या जंगलात फिरायचे. पुरंदर किल्ल्याच्या अवतीभोवती मोठं जंगल होतं आणि जंगलामध्ये फिरता फिरता त्यांच्या समोर वाघ आला. आता वाघ आल्यावर आपण काय करू, आपण साधं बिबट्याच्या बातमी ऐकली तरी घाबरतो. लोक पेपर वाचताना बिबट्या पाहिला तरी हात थरथर कापतात. पण राघोजी साळवेंच्या समोर वाघ आला, घनदाट जंगल, काय करायचं. त्यांच्या हातामध्ये तलवार होती. पण राघोजी म्हणाले, आम्ही साळवे घराण्यातली माणसं आहेत, प्राण्यांची शिकार करणार नाही. त्यांनी एका वारामध्ये वाघाचा मुंडका उडवला असतं, पण तसं त्यांनी केलं नाही. ते वाघाशी लढायला सुरुवात केली. आणि जो माणूस मर्दगडी असतो, धाडसी असतो, तोच वाघाशी लढू शकतो. त्यांनी हातामध्ये फक्त ते लाकडी टिपरू घेतलं आणि वाघाशी 2 हात केले. त्या वाघाला शरण आणलं आणि खांद्यावर घेऊन त्या वाघाला ते किल्ल्यावर घेऊन आले. हे रक्त, राघोजींचं रक्त लहुजींचं अंगात आलं. इतकं हे शूर घराणं होतं. आणि राघोजी साळवेंनी जिवंत वाघ पकडला, खांद्यावर घेऊन आला. ही बातमी जेव्हा दुसऱ्या बाजीरावाला पुण्यात कळाली, त्यांनी निरोप पाठवला की राघोजींना पुण्यात घेऊन या, शनिवार वाड्यावर घेऊन या. आणि राघोजी त्या वाघाला घेऊन पुण्यात आले. हे का सांगतोय, इतिहास सांगतोय की लहुजींचे वडील, आजोबा, पणजोबा सगळी धाडसी शूर माणसं होती. आणि राघोजींचा सन्मान पेशव्यांनी केला. आणि पेशव्यांनी सांगितलं, तुम्ही आता उद्यापासून पुण्यात राहायला यायचं. पेशवाईचा जो शिकारखाना, शस्त्रास्त्रखाना आहे तो तुम्ही सांभाळायचा. त्याची प्रमुखाची जबाबदारी राघोजी साळवेंकडे दिली. आणि त्यांच्यासोबत लहुजी होते. आणि मग राघोजी सगळे कुटुंब घेऊन गंजपेठेमध्ये राहायला आले. ही सगळी बलदंड शरीर, लहुजी वस्तादांत तेव्हा काय 16-17 वर्षाचं वय असेल, पण त्यांची सुद्धा शरीरयष्टी मजबूत होती. राघोजींनी सर्व शस्त्रास्त्र चालवायला लहुजींना बालपणी शिकवलं. आता आईवडील पोरग शांत बसत नाही, मोबाईल देऊन टाकतात. पूर्वी जर मोबाईल असता तर असे शूरवीर घडले नसते. जर असे मोबाईल आले असते तर कदाचित एवढे मावळे सुद्धा, किती मावड्यांनी शौर्य दाखवलं, पण या मावड्यांनी सुद्धा आपलं प्राण स्वराज्यासाठी खर्च केला. आणि ती परंपरा पुढे साळवे घराण्याने स्वीकारली. शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आदर या घराण्यामध्ये होता. संभाजी राजांबद्दल आदर होता. आणि तीच माणसं यांची आदर्श होती. आणि लहुजी साळवेंचं बालपण पुण्यात गेलं. लहुजी साळवे जेव्हा 10-11 वर्षाचे होते तेव्हा वाऱ्याच्या वेगाने तलवार चालवायचे, दानपट्टा चालवायचे, नदीमध्ये पोहायचे. प्रचंड दानपट्टा असेल, बिचवा असेल, अनेक शस्त्रास्त्र चालवायला लहुजी वस्ताद शिकले. आणि त्यांची सुद्धा शरीरयष्टी मजबूत होती. आणि पुढे मग सगळा काळ निघत गेला. तालमीची आवड होती. गंजपेठेमध्ये तालीम उभी केली. त्या तालमीमध्ये ते जायचे. आणि इंग्रजांचा त्रास त्यावेळी पेशव्यांना देखील वाढला. दुसरे बाजीराव जेव्हा होळकरांनी पुण्यात हल्ला केला आणि होळकरांपासून पुन्हा त्यांना पेशव्यांना पेशवेपद देण्याचं काम इंग्रजांनी केलं. पण इंग्रजांनी मात्र पेशव्यांवर मक्तेदारी सुरू केली. इंग्रज सांगतील तेच पेशवे ऐकायला लागले. आणि हे पेशव्यांमधल्या काही लोकांना मान्य नव्हतं की आपलं स्वराज्य आहे, शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे, पण मालक इंग्रज झाले. हे कुठंतरी मनामध्ये खतखत चालू होती. आणि मग
पुढे एक खतखतीचं रूपांतर युद्धामध्ये झालं. सगळे पेशव्यांनी आतून सगळी यंत्रणा उभी केली आणि ती जबाबदारी राघोजी साळवेंकडे दिली की आपल्याला इंग्रजांना धडा शिकवायचा आहे. इंग्रजांना या देशातून हाकलून दिल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग राघोजी साळवेंनी आपल्या पुणे जिल्ह्यातले सगळे पुरंदर असेल, भोर असेल, वेल्हे असेल, इथला आपला मातंग समाज असेल, रामोशी असेल, बेरळ असेल, मातंग समाज असेल, या समाजातले तरुण एकत्र केले. त्यांना शस्त्रास्त्र चालवायला शिकवली आणि एक साळवेंची सेना उभी केली की ज्या सेनेने इंग्रजांच्या विरोधात बलाढ्य असं युद्ध केलं. ही परंपरा आहे. आणि सगळं लहुजी वस्ताद पाहत होते की आपले वडील किती शूर आहेत, या इंग्रजांनी किती त्रास आपल्याला द्यायला सुरू केला आहे. आणि शेवटी मित्र, ती वेळ आली. नोव्हेंबर 1817 खडकी ह्या ठिकाणी पेशवे आणि इंग्रजांमध्ये युद्ध झालं. या युद्धामध्ये राघोजी साळवे प्राणाने लढले. आपला मातंग समाज, रामोजी समाज लढला. इंग्रजांना सळो की पळो करून टाकलं. पण शेवटी पेशव्यांचे जे प्रमुख होते त्यांच्या घोड्याला गोळी लागली आणि त्यांनी मैदान सोडलं. त्यामुळे सैनिकांची दानादान झाली. तरीसुद्धा राघोजी साळवे लढत होते. पण लढता लढता इंग्रजांची एक गोळी राघोजी साळवेंच्या छातीला लागली. हा वाघासारखा माणूस खाली कोसळला. इंग्रजांना माहिती होतं की राघोजींना ठार केल्याशिवाय हे युद्ध जिंकता येणार नाही. एकट्या राघोजींनी इंग्रजांना सळो की पळो करून टाकलं होतं. आणि त्या युद्धामध्ये स्वतः लहुजी साळवे देखील होते. लहुजींचं 22-23 वर्षाचं वय होतं. तरुण हातामध्ये दांडपट्टा तलवार घेऊन इंग्रजांशी लढत होता. आणि जेव्हा राघोजी साळवेंना गोळी लागली, राघोजी साळवे खाली पडले आणि इंग्रजांनी बंदुकीच्या दांड्याने त्यांना ठेचून मारलं. राघोजींची प्रेताची विटंबना केली. आणि हे सगळं लहुजींनी पाहिलं की माझा शूर धाडसी बाप लढता लढता शहीद झाला. मेल्यावर सुद्धा या इंग्रजांनी त्यांची विटंबना केली. आणि आपल्या रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या वडिलांच्या देहावरती हात लहुजींनी ठेवला. एक दगड त्या रक्तामध्ये भिजवला, आपल्या सोबत नेला आणि त्याच ठिकाणी शपथ घेतली, यापुढे मी जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी आणि उभं आयुष्य या इंग्रजांना देशातून हाकलून लावण्यासाठी खर्च करेल. त्याच ठिकाणी लहुजींनी शपथ घेतली. आता हे लोकांना माहिती नाही. स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्यानंतर सुद्धा लहुजींना पाहिजे तसा न्याय मिळाला नाही. आणि त्याच ठिकाणी इंग्रजांनी पेशव्यांना पराभूत केलं. आणि शिवाजी महाराजांच्या त्यागातून, कष्टातून, अनेक मावळ्यांच्या रक्तातून उभारलेलं आपलं स्वराज्य त्या दिवशी संपुष्टात आलं. आणि आपल्या शनिवार वाड्यावरचा भगवा ध्वज खाली उतरवला गेला आणि त्या ठिकाणी युनियन जॅक फडकवला गेला. हे सगळं चित्र लहुजी वस्ताद पाहत होते. त्यांच्या अंतःकरणाला प्रचंड वेदना झाल्या की आमचा हिंदवी स्वराज्याचा ध्वज खाली उतरवला आणि इंग्रजांनी आपला युनियन जॅक फडकवला. पण त्यांनी शपथ घेतली की हा जॅक एक दिवशी उतरवल्याशिवाय मी गप बसणार नाही. आणि तिथून मग लहुजींनी फार मोठं काम सुरू केलं. त्यांचा पुढे प्रश्न होता की इंग्रजांना हाकलून देण्यासाठी काय करावं. आणि आपला जो समाज अज्ञानात पडलेला आहे, अज्ञानामुळे विषमता आहे, विषमतेमुळे सगळं व्यसनाधीनते वाढलेली आहे. मग या समाजाला जर शान करायचं असेल तर शिक्षणाचा प्रकाश यांचा पदरात टाकला पाहिजे. म्हणून लहुजी साळवेंनी 2 पातळीवर काम सुरू केलं की इंग्रजांना जर आपल्याला लढा द्यायचा असेल तर शांत बसून जमणार नाही. बलवान झालं पाहिजे, शक्तिमान झालं पाहिजे आणि स्वराज्य मिळवलं पाहिजे. हा विचार, हा नारा लहुजींनी आपल्या तरुणांना दिला. आणि त्यांनी मग गंज पेठेमध्ये तालीम सुरू केली. अनेक ठिकाणी अशी गुप्त पद्धतीने काम सुरू केलं. आणि आपला रामोशी समाज असेल, बेरड असेल, मातंग असेल, इतर समाज असेल, या समाजातील तरुणांना गोळा केलं. त्यांना शस्त्रास्त्र चालवायला शिकवली. आणि ही सगळी क्रांतीवीर इंग्रजांच्या विरोधात लढायला त्यांनी सुरू केली. आपल्याला उमाजी नाईकांचं नाव माहिती असेल. उमाजी नाईकांच्या टोळीत सुद्धा असे क्रांतीवीर घडवण्याचं काम लहुजी साळवेंनी केलं. असंख्य शेकडो वीर त्यांनी तयार केले. मी माझ्या पुस्तकात म्हटलंय की लहुजी साळवेंची तालीम म्हणजे क्रांतीवीर निर्माण करणारी एक प्रयोगशाळा होती. या प्रयोगशाळेने अनेक क्रांतीवीर जन्माला घातले.
आणि आपला समाजातले अनेक तरुण देशासाठी स्वराज्यासाठी उभे राहिले. मधल्या काळामध्ये जेव्हा इंग्रजांनी अधिकृतरित्या सगळं स्वराज्य आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यांनी चौकीदार म्हणून आपला जो रामोशी समाज होता, आपला जो समाज होता, त्यांना नोकरीवरनं कमी केलं आणि त्या ठिकाणी इंग्रज सैनिक चौकीदार म्हणून काम करायला लागले. आपला रामोशी समाज, मातंग समाज बेकार झाला. ही सगळी मंडळी लहुजींना येऊन भेटत असत आणि लहुजी साळवे सांगायचे, आपला हक्क यांनी हिरावून नेलाय, यांना इथून हाकलल्याशिवाय आपल्याला आपला हक्क मिळणार नाही, आपलं स्वातंत्र्य मिळणार नाही. म्हणून आपण एक झालं पाहिजे, हातात शस्त्र घेतलं पाहिजे आणि स्वातंत्र्याची लढाई लढली पाहिजे. आणि मग ह्या तरुणांनी ते काम सुरू केलं. असं भरपूर लहुजी वस्तादांवर 4 तास बोलता येईल, पण पाहुण्यांचं देखील मला ऐकायचंय. लहुजी वस्तादांनी असे अनेक क्रांतीवीर घडवले. पुढे त्यांचं महत्वाचे काम सांगतो. जेव्हा पुण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिली मुलींची शाळा आणि अस्पृश्य मुलांची शाळा सुरू केली. विचार करा, त्या काळामध्ये सनातनी व्यवस्था होती, जाती व्यवस्था मजबूत होती, मुलींनी शाळेत यायला बंदी होती, अस्पृश्य समाजाला तर शाळेत येऊ दिलं जात नव्हतं. अशा मुलांसाठी शाळा काढणं प्रचंड अवघड काम होतं, पण ते काम महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी केलं. यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम लहुजी वस्तादांनी केलं. जेव्हा सावित्रीबाई फुले शाळेत घरातून जायला निघायच्या, काही मंडळी अंगावर माती फेकायचे, शेण फेकायचे, कोणी चिखल फेकायचा. हे जेव्हा लहुजी वस्तादांना कळालं की आमची एक माय माऊली आपल्या गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी काम करते, तिच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. आणि लहुजी साळवे सावित्रीबाईंना मुलगी म्हणत असत, सावित्रीबाई सुद्धा लहुजी साळवेंना बाबा म्हणत असत. आणि या 2 घराण्यांचे पूर्वीपासूनचे संबंध होते, पूर्वीपासूनचा परिचय होता. कारण गंजपेठेमध्ये जिथं महात्मा फुले राहत होते त्याच्या जवळपास लहुजी वस्तादांचा तालीम होती. त्या तालमीमध्ये स्वतः महात्मा फुले सुद्धा जायचे, त्या तालमीमध्ये लोकमान्य टिळक जायचे, त्या तालमीमध्ये वासुदेव बळवंत फडके जायचे. या लोकांनी सुद्धा लहुजी वस्तादांना गुरु म्हणून मानलं आणि त्यांच्याकडून शस्त्रास्त्र चालवायला शिकवली. एवढी मोठी माणसं लहुजींच्या हाताखाली घडली. असा मोठा माणूस इतिहासाने पाहिजे तसा न्याय दिला नाही आणि शेवटी असं मोठं काम लहुजींनी केलं. शेवटी वयामानानुसार माणूस थकतो आणि जेव्हा उमाजी नाईकांना फाशी देण्यात आली, उमाजी नाईकांना फाशी दिली, वासुदेव बळवंत फडकेंना जेव्हा तुरुंगात टाकण्यात आलं, तेव्हा इंग्रजांना शंका आली की या उमाजी नाईकांना सैन्य पुण्यातून पुरवलं जातं, हे लढणारे क्रांतीवीर घडवणारा हा महापुरुष कोण आहे. म्हणून त्यांनी लहुजी वस्तादांचा तालमीवर सुद्धा त्यांनी पहारा ठेवायला सुरुवात केली. इंग्रज रात्री दिवसा अचानक धाड टाकायचे, पण लहुजी वस्ताद सुद्धा हुशार होते. त्यांनी एकही शस्त्रास्त्र इंग्रजांच्या हाती लागू दिलं नाही आणि इंग्रजांना कधीच ते सापडले सुद्धा नाहीत. पण इंग्रजांची थोडी भीती निर्माण झाली आणि शेवटी वय झालं होतं. 1857चा उठाव झाला. त्या उठावात सुद्धा अनेक प्रकारचे सैन्य, शस्त्रास्त्र आणि शूरवीर लहुजी वस्तादांनी दिली. अशा या माणसाने अनेक मोठं काम केलं. जाधवर सर, मला प्रश्न पडला, मी रात्री विचार करत होतो, आज जर लहुजी वस्ताद असते तर काय केलं असतं. मी रात्री विचार करत होतो की आज जर लहुजी वस्ताद असते तर आपल्या देशातले, आपल्या त्यांनी क्रांतीवीरांची सेना उभी केली असती. त्यांनी आपल्याच क्रांतीवीरांच्या हातामध्ये तलवारी, दांडपट्टा दिले असते आणि सांगितलं असतं की जे भ्रष्टाचारी नेते असतील, कोणी असू द्या, भ्रष्टाचारी कोणी असेल, त्यांना शिक्षा देण्याचं काम लहुजी वस्तादांनी केलं असतं. आज जर लहुजी वस्ताद असते तर आमच्या कोणत्याही आई बहिणीवर कोणी वाईट नजरेने पाहू शकले नसते. आज जर लहुजी वस्ताद साळवे असते तर आज जाती व्यवस्था पुन्हा वाढली नसती. आज पुन्हा जाती व्यवस्था मूळ धरू लागली आहे. अशा काळामध्ये आज लहुजी वस्ताद साळवेंच्या विचारांची फार गरज आहे. इथं तरुण मंडळी त्यांना सांगतो की आपण सुद्धा लहुजी वस्तादांचा अभ्यास केला पाहिजे. आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवलं पाहिजे, त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. लहुजी वस्तादांनी आपली पुतणी मुक्ता साळवे हिला महात्मा ज्योतिराव फुलेंच्या शाळेमध्ये घातलं आणि मुक्ता साळवेंनी लिहिलेला निबंध हा इंग्रजच्या व्हिक्टोरिया राणीला सुद्धा आवडला होता.
लहुजी वस्ताद नेहमी आपल्या समाजातील लोकांना सांगायचे की आम्हाला शिकता आले नाही, पण तुम्ही तरी शिकवा, तुमच्या मुलांना शिकवा. तुमची मुलं शिकतील तर त्यांना सन्मान कळेल, त्यांना आत्मसन्मान कळेल, त्यांना आयुष्यामध्ये उभं राहता येईल. आणि ह्या लोकांच्या पुण्याईमुळे मित्र आज आपण उभे राहिलो. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळालं. लहुजी वस्तादांचं 17 फेब्रुवारी 1881 रोजी निधन झालं. शेवटी त्यांची तब्येतही बरी नव्हती, पण आयुष्यभर हा माणूस ब्रह्मचारी राहिला. लग्न केलं नाही, सगळं आयुष्य देशासाठी खर्च केलं. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्याची पहाट पाहण्याचं भाग्य मात्र लहुजी वस्तादांना मिळालं नाही. ते आपल्याला मिळालं, स्वातंत्र्य राहण्याचं भाग्य आपल्याला मिळालं, पण ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्ल्या, ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली, ज्यांनी रक्त सांडलं, आपल्या आयुष्यावर तुळशीपत्र ठेवलं, त्या महापुरुषांचं स्मरण आपण केलं पाहिजे. त्यांचे विचार आपल्या जगण्यात आले पाहिजे. फक्त डोक्यावर घेऊन महापुरुष नाचायचे नाहीत, तर आपल्या डोक्यामध्ये त्यांचे विचार गेले पाहिजेत. आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. आता आपण आपल्या मुलांना आदर्श नागरिक बनवलं पाहिजे. आणि कोणताही 1 रुपया देखील न घेता मतदान करणारा मतदार केला पाहिजे. ही आज लोकशाहीची खरी गरज आहे आणि ही जबाबदारी तुमची आमची आहे. त्यामुळे लहुजी वस्ताद साळवे माझं आवडतं व्यक्तिमत्व आहे. मी महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर शेकडो व्याख्यानं दिली. माझा लहुजी वस्ताद पाठ इयत्ता 7वी मध्ये होता. हजारो लाखो मुलांनी पाठाच्या माध्यमातून लहुजी वस्ताद साळवे समजून घेतले. माझे पुस्तक महाराष्ट्रभर गेलं. आनंद ह्या गोष्टीचा आहे की एका महापुरुषांचा ज्वलंत इतिहास, प्रेरणादायी इतिहास, चरित्र आपण नव्या पिढीसमोर मांडू शकलो. हा मला मोठा आनंद आहे. अशा महापुरुषाला मी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपल्या विचारांनी आम्ही सर्वजण प्रेरित झालो आणि तुमचे विचार, तुमचे अमूल्य विचार आम्हाला समजले गेले. धन्यवाद सर. या ठिकाणी आंबेडकर चळवळीतील एक ज्येष्ठ नेते आदरणीय वसंतदादा साळवे सर या ठिकाणी आले. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी विकास दांगट यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करावा. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे दादांसाठी. आंबेडकर चळवळीतील एक ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होतोय विकास दांगट यांच्या शुभ हस्ते. आणि आजच्या कार्यक्रमाला ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली असे मनसेचे युवा नेते आणि आमचे मित्र गौरव दांगट यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी पिंपरी चिंचवडचे उपाध्यक्ष जनरल माथाडी संघर्ष सेनेचे अतुलजी चव्हाण, परशुराम पवार आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा अशी विनंती करतो. अतुलजी चव्हाण सर्वांचाही सन्मान आपण करावा. पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष जनरल माथाडी संघर्ष सेना अध्यक्ष अतुल चव्हाण यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. अमोल भाऊ सरवड यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आपणास विनंती, आपला सन्मान होता, आपण व्यासपीठावरती यायचंय. या लवकरात लवकर या. आदरणीय सदाशिव शिंदे आपलं या ठिकाणी स्वागत आहे. थोडं पुढे आलं तर फार बरं होईल. टाळ्यांचा कडकडाट. शांत. आज ज्यांना आपण क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे पुरस्काराने सन्मानित केलं असे आदरणीय पुण्यातील अग्रण्य नाव शिक्षण क्षेत्रामधलं असे प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव सर
सरांना विनंती करतो आपलं मनोगत व्यक्त करावं. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. आजचे पुरस्कार विजेते आदरणीय सुधाकर जाधव सर. निश्चयाचा महामेरू, बहुतजनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, पुण्यवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्ष ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. शिवछत्रपती महाराजांच्या पावन स्मृतीला सर्वप्रथम अभिवादन करतो. जगेल तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी अशी ज्यांनी शपथ घेतली आणि अखंडपणे या भारत देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी रणसंग्राम केला आणि एक स्वातंत्र्य सेनानीची फळी उभा केली, असे आद्य क्रांतिगुरु लहुजी असतात. ज्यांनी स्वतःच्या वाढदिवसादिवशी मागासवर्गीयांना आरक्षण दिलं, असे राजश्री शाहू महाराज. कोणत्याही जातीतल्या महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, ब्राह्मण असल्या तरी. या सगळ्या महिलांच्या शिक्षणाची सुरुवात भिड्याच्या वाड्यामध्ये 1848 साली ज्यांनी केली ते महात्मा फुले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चल बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव असं सांगणारे अण्णाभाऊ साठे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, मला 30-35 वर्षापूर्वीचा काळ या ठिकाणी आठवत आहे.